Today we start the new lesson, gravitation. All material objects have a natural tendency to get attracted towards the earth. म्हणजे एखादी वस्तू तुम्ही वर फेकली ती प्रत्येक वेळेला कुठे येते, ते पृथ्वीच्या सरफेसवर येते. म्हणजे पृथ्वी त्याला ओढून घेते. सगळ्या मटेरियलला पृथ्वी आपल्याकडे अट्रॅक्ट करत असते. तुम्ही बेंचवर बसलेले असला तरीही पृथ्वी तुम्हाला खाली ओढत असते, फक्त तो फोर्स तुम्हाला जाणवत नाही. म्हणजे प्रत्येक मटेरियलवर पृथ्वीने काहीतरी फोर्स लावलेला असतो. तो त्या फोर्सने त्या पदार्थाला, वस्तूला आपल्या सेंटरच्या दिशेने ओढत असते. Italian physicist Galileo gives that all bodies are attracted towards the earth with constant acceleration. पण यासाठी एअर रेजिस्टन्स नको आहे, हवेचा विरोध नको आहे. हवेचा विरोध नसेल तर सगळे पदार्थ एकसारख्या व्हेलॉसिटीने, ॲक्सलरेशनने पृथ्वीच्या दिशेला येत असतात. इंडियन ॲस्ट्रॉनॉमर अँड मॅथमॅटिशियन आर्यभट्ट स्टडीड द मोशन ऑफ द मून, अर्थ अँड अदर प्लॅनेट्स. या तिघांचं मोशन कोणी पहिल्यांदा स्टडी केलं तर भारतीय खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट. त्याने काय सांगितलं? ही कन्क्लूड दॅट अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड इट्स ओन ॲक्सिस अँड इट मूव्स इन दी सर्क्युलर ऑर्बिट अराउंड दी सन. पृथ्वी स्वतःच्या ॲक्सिस भोवती आणि त्याचबरोबर सूर्याभोवतीही फिरते. पण हे सूर्याभोवतीचं जे फिरणं आहे ते एका विशिष्ट पद्धतीने आहे. ते आर्यभट्टानंतर जवळजवळ 1000 वर्षानंतर केपलर या शास्त्रज्ञाने सांगितलं. केपलर्सने 3 लॉ दिले त्या संदर्भात, नोन ॲज अ केपलर्स लॉज. फर्स्ट लॉ, इट इज ऑल्सो नोन ॲज अ लॉ ऑफ ऑर्बिट. प्लॅनेट रिव्हॉल्व्स इन अ elliptical orbit around the sun and sun is situated at one of the foci of the ellipse. आता इलिप्स म्हणजे असा आकार, अंडाकृती आकार जो असतो त्याला इलिप्स असं म्हणलं जातं. हे मॅथमॅटिक्समध्ये तुमचं होईल कदाचित. पण ह्या सर्कलला जसं एक केंद्र असतं तसं या इलेप्टिकल पाथला 2 केंद्र असतात. हे एक असतं आणि एक असतं, त्याला फोकस असं म्हटलं जातं. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती या पद्धतीने फिरते आणि सूर्य एक तर इथं असेल किंवा इथं असेल, कुठल्या तरी एका फोकसवर प्रेझेंट असतो. हे केपलरने आपल्या पहिल्या लॉमध्ये सांगितलं. आता हे जे इलेक्ट्रिकल पाथ आहे त्याच्यामध्ये हा इथून इथपर्यंत एक ॲक्सिस आहे. हा मोठा आहे म्हणून याला मेजर ॲक्सिस म्हटलं जातं. हा लहान आहे जो M to N आहे त्याला मायनॉर ॲक्सिस असं म्हटलं. आता ह्या मध्यापासून हे अंतर जे आहे मेजर ॲक्सिसवरचं अर्ध आहे, इकडंही हे अर्ध आहे म्हणून याला सेमी मेजर ॲक्सिस असं म्हणतात. O पासून M पर्यंतचे अंतर अर्ध आहे, O पासून N पर्यंतचे अर्ध अंतर आहे म्हणून याला सेमी मायनॉर ॲक्सिस असं म्हणतात. मायनॉर ॲक्सिसचे 2 भाग झाले, अर्धे झाले म्हणून सेमी. केपलर्स सेकंड लॉ, the line joining sun and planet sweeps out equal area in equal interval of time. हे सांगितलं केपलरने दुसरा लॉ. समजा मी हे इलेप्टिकल ऑर्बिट आहे माझं, इथून इथपर्यंत हा पॉईंट आहे. इथं समजा सुरुवातीला तुमची अर्थ आहे आणि इथं सन आहे. या ए पोझिशन म्हणतो. टी कालावधीनंतर अर्थ ए पोझिशनपासून बी पोझिशनला पोहोचली तर तिथं जाताना त्यांनी हा एवढा एरिया स्वीप केला, पकडून नेला. म्हणजे हा रेडियस, ही लाईन जी आहे याने एवढा एरिया कव्हर केला. काही वेळानंतर पृथ्वी समजा सी या पॉईंटपाशी आली आणि इथून पुढं परत एकदा टी कालावधीनंतर ह्या लाईननी किती एरिया कव्हर केलेला असेल तर बॉडी समजा या डीपर्यंत पोहोचलो. इथून इथपर्यंत हा एरिया कव्हर केलेला असेल. त्यावेळेस असं आढळून आलं, हा जर एरिया ए असेल तर हाही एरिया एच राहतो. म्हणजे ठराविक कालावधीमध्ये ह्या रेडियस वेक्टरनी कव्हर केलेला एरिया, स्वीप केलेला एरिया प्रत्येक वेळेला सारखा असतो, बदलत नाही. केपलर्स थर्ड लॉ, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस ऑफ इलेप्टिकल पाथ. म्हणजे पिरियड कशाला म्हणायचं? समजा अर्थ इथून निघाली, एक फेरी होऊन जर परत इथं आली, म्हणजे ए पासून निघून परत एपर्यंत येण्यासाठी जेवढा कालावधी लागतो त्याला म्हणतो आपण पिरियड किंवा एक रिव्होल्यूशन.
यम पासून निघाली परत यम पर्यंत येण्यासाठी जेवढा टाईम लागेल त्यालाही म्हटलं जाईल पिरियड. हा जो पिरियड आहे हा पिरियडचा वर्ग हा जो टोटल ॲक्सिस आहे त्याचा अर्धा म्हणजे ओ पासून ए पर्यंत जेवढं अंतर आहे याच्या घनच्या प्रमाणात क्यूब म्हणजे त्याला आपण मराठीत घन म्हणतो या घनाच्या प्रमाणात बदलतो आणि तेच इथं लिहिलं आहे टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू आर क्यूब. हा झाला केपलरचा तिसरा लॉ. जनरली तुम्हाला फक्त लॉ स्टेटमेंटला विचारले जातात, स्टेट द 3 लॉज ऑफ केपलर. त्यावेळेला हा एक लॉ लिहायचा, हा दुसरा लॉ लिहायचा आणि हा तिसरा लॉ लिहायचा. याला म्हणलं तर केपलर्स 3 लॉज. गॅलिलिओचं मागच्या वेळेला सांगितलं होतं की प्रत्येक वस्तू ही पृथ्वीच्या दिशेला एका सारख्या स्पीडने येते. म्हणजे दगड आणि कागदाचा तुकडा टाकला तर एकाच वेळेला जमिनीवर येऊन टेकेल असं गॅलिलिओने सांगितलं. पण तसं प्रत्यक्षात दिसतं का आपल्याला? नाही. दगड आधी येतो, कागदाचा तुकडा नंतर येतो. का? तर हवेचा रेजिस्टन्स असतो, त्यामुळं कागदाचा तुकडा उशिरा येतो आणि दगड आधी येतो. आणि जर हवेचा रेजिस्टन्स काढून टाकला म्हणजे निर्वात पोकळी केली जिथं एअर नाही आहे त्या केसमध्ये मात्र दगड आणि कागदाचा तुकडा दोघंही एकाच वेळेला जमिनीला येऊन टेकणार आहे. मून कंप्लीट 1 revolution around the earth in 27.3 days. Distance from earth to the moon is 3.85 10⁵ kilometer. Motion of moon almost circular orbit around the earth with constant angular speed. हे थोडं छोटे डेफिनेशन आहे. हे ब्रॅकेटमधला पार्ट तुम्ही अभ्यासात तो तसा आपल्याला जास्त महत्त्वाचा नाही. आपल्याला आता महत्त्वाचं आहे म्हणजे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ज्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असंही म्हटलं जातं. कोणत्याही दोन वस्तू असतील, दिस इज वन ऑब्जेक्ट हॅव्हिंग अ मास m1, दिस अनदर ऑब्जेक्ट हॅव्हिंग अ मास m2. ईच object or each matter is attracts every other particle of matter with a force. म्हणजे हा m1 m2 ला आपल्याकडे ओढेल, m2 m1 ला आपल्याकडे ओढणार, कुठल्या तरी फोर्सने ओढणार आहे. दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. या दोन मासेचा गुणाकार आहेत आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. कोणत्याही दोन वस्तू घ्या, तुम्ही बसलेला बेंचवर तुम्ही आणि ब्लॅकबोर्ड यांच्यामध्ये पण फोर्स आहे, कारण की ब्लॅकबोर्डलाही काही मास आहे, तुम्हाला काही मास आहे, व तो फोर्स तुम्हाला जाणवत नाही पण त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. तो फोर्स म्हणजेच F प्रपोर्शनल टू m1 m2 डिवाइड बाय r स्क्वेअर. तुमचं आणि ब्लॅकबोर्डमधलं अंतर, m1 तुमचं मास, m2 ब्लॅकबोर्डचं मास. सो F प्रपोर्शनल टू m1 m2 डिवाइड बाय r स्क्वेअर. To remove the proportionality sign, we take a constant, ज्याला चलनाचा स्थिरांक आपण म्हणतो मराठीत, तो कॉन्स्टंट मी घेता G, कॉल्ड ॲज युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू फिक्स आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². आणि त्याची डायमेन्शन आहे L³ m-1 t-2. याचे डायमेन्शन टाका, याचे घ्या, त्यावरून तुम्ही डायमेन्शन कॅल्क्युलेट करू शकता. दिस फोर्स इज अ अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि इट अलॉंग द लाईन जॉईनिंग द टू बॉडीज. ज्या दोन बॉडी तुम्ही टाकल्या या लाईन, ही जी लाईन आहे याच्यावरच तो ॲक्ट होतो. असा तिरका ॲक्ट होत नाही आणि कायम अट्रॅक्टिव्ह. मागच्या तासाला आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिलं होतं. F इज इक्वल टू G m1 m2 डिवाइड बाय r स्क्वेअर. आता हाच फोर्स आपल्याला व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहायचा. इन व्हेक्टर फॉर्म द फोर्स एक्झर्टेड ऑन मास m2 बाय मास m1. म्हणजे m1नी ह्या m2वर लावलेला फोर्स आता बघायचा. तो लिहायचा कसा? F21. 2 म्हणजे ऑन, कशावर लावलं, 1 म्हणजे कोणी लावलं, बाय कोणी लावलं. सो फोर्स ॲक्टिंग ऑन m2 बाय m1 is equal to G m1 m2 divided by r square into r12 cap. What is that r12 cap? It is a unit vector directed from m2 to m1. आता इथं बघा, पहिलं जे आहे ते म्हणजे टुवर्ड्स,
आणि दुसरं जे आहे फ्रॉम, कुठून, हे तिथं महत्त्वाचं आहे. मी इथं डायरेक्टेड फ्रॉम कुठून आला M2 वरून, कारण 2 नंतर आहे. आणि कुणीकडे गेला तर 1 म्हणजे M1 कडे. फोर्स इज डायरेक्टेड फ्रॉम M2 टू M1. फोर्सही M2 कडून M1 कडे आहे आणि युनिट वेक्टरही त्याच दिशेने ॲक्ट होतो. हे खाली लिहून दाखवलं. ऑन कसं कुठं धरायचं, बाय कुठं धरायचं, टुवर्ड्स कुठं आणि फ्रॉम कुठं. त्याच पद्धतीने दुसरं लिहू शकतं. सिमिलरली द फोर्स एक्झर्टेड ऑन M1 बाय M2 इज F12. 1 वर लावला आहे, कोणी लावला तर 2 लावला. G M1 M2 divided by R square R21 cap. R21 is unit vector directed from M1 to M2. Force is directed from M1 to M2. दोन्हीही M1 कडून M2 च्या दिशेला इथे डायग्राममध्ये दाखवले. आता जर असंख्य पॉईंट मास असतील, समजा इथे एक मास M1 आहे, इथे M2 आहे, इकडे M3 आहे, इकडे M4 आहे, तर ह्या M1 वर या तीनही मासमुळे लागलेला एकूण फोर्स कसं लिहितात तो इथे लिहून दाखवला. रिझल्टंट फोर्स ऑफ M1 इज इक्वल टू F12 बार प्लस F13 बार प्लस M14 बार प्लस F14 बार. आणि हेच समेशनच्या भाषेत समेशन I व्हेरीज फ्रॉम 1 टू 4 F1I. 1 म्हणजे कोण, तर M1 वर लावला आहे, कोण लावते तर आयचे वेगवेगळे M2, M3, M4. Acceleration due to gravity. We find the acceleration due to gravity at 3 different points. First, object is on the surface. Second, object is at an height from the surface of earth. And third, object is below the surface of the earth. First, we find the acceleration due to gravity when the object is present on the surface of earth. सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सरफेसवर आहे, त्यावेळेला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असेल ही कॅल्क्युलेट करणार आहोत. स्मॉल m मास ऑफ अ पॉइंट ऑब्जेक्ट, कैपिटल M मास ऑफ द अर्थ, r distance between small m and capital M. Gravitational force on small m due to capital M is. आता दोन मास आहे, हे M1 झालं, हे M2 झालं, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा लिहितात आपल्याला माहिती आहे. F इज इक्वल टू G कॅपिटल M स्मॉल m डिवाइड बाय R स्क्वेअर. नेम ॲज इक्वेशन 1 आपण हेच लिहू. बट F is equal to ma, that is Newton's second law. But acceleration is due to the earth, so F is equal to mg, which is equal to weight of the object. From 1 we substitute the value of force, so mg is equal to g capital M small m divided by R square, or g is equal to small g is equal to capital G capital M divided by R square. It gives you the acceleration due to gravity act on mass m when it is on the surface of earth. Capital R is radius of the earth and capital M mass of the earth. When the same object is at an height h from the surface of the earth, then we calculate acceleration due to gravity acting on the mass m. So for second part, if small m mass of a point object at a distance r from the center of earth, म्हणजे हा स्मॉल m पृथ्वीच्या सेंटर पासून r एवढ्या अंतरावर आहे, स्मॉल r. व हा r म्हणजेच काय, कॅपिटल R प्लस h. कॅपिटल M mass of the earth, small r distance of point object from the center of earth, and which is equal to capital R plus h. Again, gravitational force on a small m, that is mass of object due to the earth, म्हणजे अर्थचं मास आणि हे मास
दोन मास M1 आणि अर्थचं मास M2. यांच्यामध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज इक्वल टू G कॅपिटल M डिवाइड बाय स्मॉल m gravitational force on object having a mass small m due to the mass of the earth F is equal to G capital M small m divided by R square. If no any external force acting on a mass m वर दुसरा कुठलाही फोर्स नाही, दुसरा फोर्स म्हणजे कुठला एअर रेजिस्टन्स वगैरे वगैरे, इट विल ॲक्सलरेट टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. अर्थच्या दिशेला तो ओढला जाईल under the action of above force. According to Newton's law, F is equal to ma. Here a is equal to acceleration of object a towards the earth. म्हणजे पृथ्वीच्या दिशेला मास m चा असणारा ॲक्सलरेशन ते असतं g, म्हणून F is equal to mg. आणि mgच काय करतं तुम्हाला, द वेट ऑफ द ऑब्जेक्ट ॲट अ हाईट h, mgh लावा पास झालं. So mg is equal to G capital M small m divided by R square. Small m cancel. You get G is equal to capital G capital M divided by R square. किंवा GH is equal to capital G capital M divided by R square. So acceleration due to gravity at height h above the earth's surface, that is GH, is equal to Gm divided by R square, where this R is equal to capital R plus H. If object is close to the surface of earth, म्हणजे ऑब्जेक्ट आता या अंतरापासून मी इथं आणला, जवळ आणला, म्हणजेच H मी शून्य केला, म्हणजे H शून्य केला तर काय राहील, स्मॉल r बरोबर कॅपिटल R, आणि मग त्यावेळेला मला होतं G, दॅट इज ॲक्सलरेशन ड्यू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ is capital G capital M divided by R square. It is acceleration of object moving towards the earth. We know that G is equal to capital G capital M divided by R square. It does not depends upon the mass of the object. म्हणजे acceleration due to gravity हे वस्तूच्या मासवर अवलंबून आहे. हा मास अर्थचा आहे, ही अर्थची रेडियस आहे. म्हणजे हा जर त्याच्यावर अवलंबून नाही, याचाच अर्थ जर दगड आणि कागद या दोन्ही वस्तू एकदम सोडल्या तर एकाच वेळेला पृथ्वीच्या सरफेसवर येऊन टच होतील, दॅट इज गिव्हन बाय द गॅलिलिओ. हेच आपल्याला गॅलिलिओ म्हणतात. पण कधी, जर एअर रेजिस्टन्स इज 0, हवेचं रेजिस्टन्स 0 असेल, ते चित्रलेलं आहे. व्हॅल्यू ऑफ G depends only on properties of earth and does not depends on mass of the object. इथे एक वाक्य ॲड करायला पाहिजे, प्रोव्हाइडेड एअर रेजिस्टन्स इज 0, earth also get attracted towards the mass m and fall on m. म्हणजे अर्थ पण स्मॉल m कडे अट्रॅक्ट होणार. मग अर्थ जर अट्रॅक्ट होते तर अर्थचंही काहीतरी ॲक्सलरेशन असेल मास m कडे जाताना. ए अर्थ इज इक्वल टू ॲक्सलरेशन ऑफ अर्थ टुवर्ड्स द मास m. स्मॉल m च्या दिशेला असणार त्याचं ते ॲक्सलरेशन असते. आणि F इज इक्वल टू आपल्याला माहिती दोन मासमधला फोर्स, ज्याचे ग्रॅव्हिटेशनल लॉ, G कॅपिटल M स्मॉल m डिवाइड बाय R स्क्वेअर. नेम इक्वेशन 1. आणि अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ, F इज इक्वल टू कॅपिटल M ए अर्थ. आता कॅपिटल M मास ऑफ द अर्थ, कारण की अर्थ आता स्मॉल m कडे चालली. मग इक्वेशन 1 and 2 इक्वेट केलं मी. इक्वेशन 1 and 2 इक्वेट केलं, त्यानंतर स्मॉल m इकडे शिफ्ट केला. स्मॉल m तुमचा कॅन्सल होणार आहे, आणि मग ए अर्थ येईल G स्मॉल m डिवाइड बाय R स्क्वेअर. आता हा एक ॲक्सलरेशन आहे, आणि दुसरं ॲक्सलरेशन आपल्याला माहिती होतं, GH इज इक्वल टू G कॅपिटल M डिवाइड बाय R स्क्वेअर. याचा आणि याचा रेशो घ्या, भागाकार घ्या. ए अर्थ इज डिवाइड बाय
GH इज इक्वल टू, नको असल्या टर्म कॅन्सल केल्या, शिल्लक राहिलं स्मॉल m डिवाइड बाय m अर्थ. आता मग अर्थच्या मासच्या तुलनेत ऑब्जेक्टचं मास खूप लहान असणार आहे. मास ऑफ ऑब्जेक्ट इज व्हेरी व्हेरी लेस दॅन द मास ऑफ अर्थ. शिफ्ट दॅट मास from RHS to LHS. So m divided by capital M is very very less than 1. But small m divided by capital M is equal to A earth divided by GH. So A earth divided by GH, shift that GH to the other side. So A earth is very very less than GH, and that means A earth is almost 0. So earth does not move towards the object, but object move towards the earth. This is the reason.